रायगढ़ जिले के राजनीतिक रूप से चर्चित रोहा नगर परिषद क्षेत्र में 55 करोड़ रुपए के बजट वाली योजना को भ्रष्टाचार के लिए चलाए जाने का आरोप। भूमिगत सीवरेज योजना पूरी तरह विफल, पूर्व नगराध्यक्ष समीर शेडगे। रायगढ़ जिले के रोहा नगर परिषद क्षेत्र में महाराष्ट्र राज्य स्वर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्य स्तर के तहत चलाई जा रही 55 करोड़ रुपए की भूमिगत सीवरेज योजना को भ्रष्टाचार का साधन बनाए जाने और पूरी तरह विफल होने का आरोप लगाते हुए रोहा के पूर्व नगराध्यक्ष समीर शेडगे ने मुख्य अधिकारी की कार्यशैली पर सवाल उठाते हुए उन्हें एक ज्ञापन सौंपा है। शेडगे के अनुसार इस योजना के कारण रोहा अष्टमी क्षेत्र के नागरिकों को भारी परेशानी झेलनी पड़ रही है। उन्होंने आरोप लगाया कि नगर परिषद द्वारा सर्वेक्षण और ठोस अध्ययन के बिना ही यह योजना केवल कागजों पर तैयार की गई, जिसमें कई गंभीर खामियां हैं। मूल बजट और योजना का सर्वेक्षण धोखाधड़ीपूर्ण तरीके से एयर कंडीशन कार्यालय में बैठकर बनाया गया। प्रमुख आरोप, एक योजना का 90% खर्च सरकार वहन कर रही थी, जबकि 10% लगभग 5.5 करोड़ जन सहभाग से लिया जाना था। इसका अनुचित बोझ नागरिकों पर पड़ा। 2. सीवेज ट्रीटमेंट प्लांट के लिए चुनी गई जगह बाढ़ प्रभावित क्षेत्र में है, जिससे पूरा प्रोजेक्ट विफल होगा। 3. सीवर लाइन बिछाने के लिए खोदे गए रास्तों को ठीक से बंद नहीं किया गया। DWC पाइप के नीचे कंक्रीटिंग, भराव, सोलिंग जैसे कामों में गुणवत्ता की अनदेखी की गई। 4. ठेकेदारों और स्वास्थ्य व जल आपूर्ति अधिकारियों के बीच मिलीभगत से भ्रष्टाचार हुआ। 5. अलीबाग और खोपोली में पहले भी ऐसी योजनाएं विफल रही है, फिर भी रोहा में इसे जबरन थोपा गया। नागरिकों के विरोध और मूक मोर्चे के बावजूद प्रशासन ने ध्यान नहीं दिया। तकनीकी समस्याएं, मुरुडरोहा रोड पर फिरोज टॉकीज से नवरत्न होटल तक और श्रीधावीर मंदिर के पास के कई मैनहोल चैम्बर पहले ही बंद कर दिए गए हैं, जिससे पाइपलाइन जोड़ना मुश्किल होगा। सीवेज ट्रीटमेंट प्लांट को बाढ़ स्तर से ऊंचा बनाने और मलजल को पंप करने की आवश्यकता होगी, जिसका रखरखाव खर्च नगरपालिका वहन नहीं कर सकती। अष्टमी में ट्रीटमेंट प्लांट के लिए अभी तक जमीन भी उपलब्ध नहीं है। राजनीतिक पहलू, शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने इस योजना का विरोध किया है। शेडगे ने चेतावनी दी है कि यदि मुख्य अधिकारी अजय कुमार येडके तुरंत कार्रवाई नहीं करते हैं, तो कानूनी रास्ता अपनाया जाएगा। भ्रष्टाचार के अन्य आरोप, गुजरात के ठेकेदार को महिला भवन की इमारत का उपयोग करने की अनुमति दी गई, जिसे 50 लाख रुपए में बनाया गया था। मुख्य अधिकारी से संपर्क करने पर उन्होंने बात करने से इनकार कर दिया। शेडगे का कहना है, आपले सर्वांचे रायगडचे खासदार आदरणीय तटकरे साहेब हे कर्तृत्वाने आणि कामाने खूप मोठे आहेत। आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते काम करतात। कुठलेही आयपीएस अधिकारी असतील किंवा आयएएस अधिकारी असतील, तटकरे साहेबांच्या खुर्चीला बाजूच्या बाजूला खुर्ची लावून पण बसण्याची कोणी हिंमत दाखवत नाही। पण रोह्याला लाभलेले सीओ साहेब हे तटकरे साहेबांच्या बाजूला खुर्ची लावून बसतात। एवढं मोठं कर्तृत्वान सीओ आपल्याला रोहेकरांना सापडलेला आहे। आज आपण बघितलं तर सीओ अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे, पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष जात आहे। सीओना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाहीये। आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटरचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आले हे गुजरातवरनं आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक खुलं दालन सीओ साहेबांनी दिलेलं आहे। महिला बचत गट जे तटकरे साहेबांनी 50 लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे, ते संपूर्ण अंधन त्यांना दिलेलं आहे। त्याचा संपूर्ण जे काय माल असेल, त्यांचे काय मशिनरी असतील, ते तिथं त्यांनी गोडाऊन म्हणून वापरत आहेत। एकीकडे आपण म्हणतो लेक माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी तटकरे साहेबांनी इथं केले, पण आज त्याचा उपयोग फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हे पडत आहेत। आज शहरामध्ये आपण जे काय काम बघतात भुयारी गटरचं, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे। खरं म्हणाल तर दमखाडीपासून ते खाली पोलीस स्टेशन पर्यंत जे काय काम कॉन्क्रिटीकरण झाले आहेत, त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत। तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू। आज जो काय ठेकेदार जे काय काम करत आहे त्या ह्याच्यामध्ये ते खोदाई करतात, तो चिखलाचा माती पुन्हा त्यातच टाकतात।
एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलं का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो, त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो, सोलिंग करायला लागतो आणि आरएमसीनी पुन्हा आरएमसीचा प्लांट मधला कॉन्क्रिटीकरण आणून त्याच्यावरती येत नाही. पण असं कुठलंही काम तिथं होत नाहीये ना. सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये. पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकरांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे. आज एसटीपी प्लांट म्हणजे सर्च ट्रीटमेंट प्लांट साठी आपल्याला आज जागा नाहीये. आष्टममध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये. ती जागा जी काय आहे ती अत्यंत उंचावरती आहे. हा पाणी इथनं रोहे शहरातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचला तर ते नदीच सोडून द्यायला लागेल. मग आपली नदी पुन्हा कुंडलिका जी आपली मायभवानी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे. त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे. मी विनंती करतो तटकरे साहेबांना का आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि हा कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं.